रा सर्पद्वय निवारण. सर्वांनी काकड्यावरून वडनेरा विजय केले. तेथे विळीचा वटेश्वराच्या देवळाशी निद्रास्थानाशी विजय केले. वटेश्वरी आसन झाले. आता जिथे महास्थान आहे तिथे तो राणा दुपारती करोनी निघाला. संध्याकाळची दुपारती मंगलारती निघता तो सर्वज्ञाना म्हणतो, देव हो, एथ देवाची उपकरणे असती ती जाती, म्हणून देवळाची कुची टाळे घाली जात आहे. तो म्हणतो आमच्या देवाची उपकरण आहे तिथे, मुकुट असेल वगैरे वगैरे, ते चोरीला जातील, म्हणून आम्ही संध्याकाळी देवळाला कुलूप टाकतो. तुम्ही पहिली उत्तरेश्वराच्या देवळी निद्रा करा. उत्तरेश्वराच्या देवळात जा म्हणाले तिकडं. मग सर्वज्ञांना नाविक आसन झाले. मग पहुडले. सर्वज्ञ म्हणाले ठीक आहे. आणि मग तिथे स्वामी पहुडले. राणा गावांत गेला, जेविला निजेला. मग आठवले, आहा, त्या पुजाऱ्याला आठवलं घरी गेल्यावर की मला, अरे मिया तया गोसाव्याती तया देवळा पाठवले आणि तेच तर 2 सर्प असती. अरे म्हणाले, मी उत्तरेश्वराला पाठवलं म्हणाले स्वामींना, तिथं 2 साप आहेत म्हणाले. अरे 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 अरे, त्याला दुःख आणि अनुताप उत्पन्न झाला. मग तो तसाच निघाला तर वेशी घातली असे. वेशीचं दार बंद व्हायचं पूर्वीच्या काळाला. 7, 8, 9 वाजले की बंद. पाहुणा बाहेरच, कोणी काही ना. मग दार उघडत नसत. आतला आत, बाहेरचा बाहेर. मग मागवता गेला. 4 प्रहर निद्रा नाही पुजाऱ्याला. अखंड जागा आहे. दुःख करीत निजैला. कसं दुःख केलं? केदवा दिस उगवेल, मामी केदवा जाईन, ऐसा चडपडीत होता. ही अशी निरंतर परमेश्वराची आरती पाहिजे. इथे एक उपलक्षण दिलेलं आहे या लिळेमध्ये की केदवा दिस उगवेल, मामी केदवा जाईन, आणि माझ्या अनंत सृष्टीच्या दोषाचा हा प्रसव मोडेल. मी विसरला कसा? त्यांना जर खाल्लं सापाने तर ते मरून जातील, मला ब्रह्महत्या लागेल, मी कसा विसरला? बाकीचं मग बरोबर बोलला, माझ्या स्वार्थाचं मला बरं कळालं, आहे की नाही? स्वार्थाचं समजत असतं जीवाला. इथं आमचे देवाचे उपकरण आहेत, तुम्ही तिकडं जाण, हे कसं कळालं लवकर? वटेश्वराला थांबू नका, तिकडं जा तुम्ही, असा जीव आहे तो. तो एरीकडे ते सर्प भांडेन नले. आता उत्तरेश्वराच्या मंदिरात सर्वज्ञ आलेले आहे. तिथे दोन्ही साप एकमेकाला खूप भांडले. भांडण तिकडं पण आहे की नाही? कुत्रे भांडतात, साप भांडतात, माकडं भांडतात, मांजरे भांडतात, माणसं पण भांडतात. पण आता हे भांडण मात्र स्वामींच्या सहवासातलं आहे. ते दोन्ही साप भांडता भांडता, खेळता खेळता, सापाचं भांडण कसं असतं? लय एकमेकाच्या अंगावर तुटून चावतात ते, त्यांना भान राहत नाही, आपण खाली पडू,
आपल्याला कोणी मारल ते बघत पण नाहीत कोणाकडे. असं सापाचं खूप भयानक भांडण असतं. एकतर ते भांडत नाहीत लवकर, भांडले तर असे चावतात एकमेकाला, खूप भयानक असतं ते. आणि ते नागनागिनीचं भांडण तर लोक अवश्य पाहतात. त्याच्यावर कपडा टाकतात, मग तो माणूस करोडपती होतो. अशा अनेक कल्पना आहेत वैदिक साहित्यामध्ये, आहे की नाही. आता ते साप स्वामींच्या वक्षस्थळावर पडले भांडता भांडता, मोठेच्या मोठे. मग गोसावी बघितलं, म्हणाले मग स्वामींनी आपले दोन्ही श्रीकरामध्ये ते साप घेतले, पकडलं स्वामींनी. एके श्रीकरे आयसा, एके श्रीकरे आयसा, बघितलं स्वामी. मग एक ऐसा येवता सांडला, एक येवता सांडला. उजवी हातातला डावीकडे टाकला, डाव्या हातातला उजवीकडे टाकला. आता या लिहिण्यामध्ये तुम्हाला स्वामींचे श्रीकर दिसतील, श्रीनेत्र दिसतील, श्रीमुख दिसेल. आणि ही रात्रीच आहे लीळा सगळी, आहे की नाही. दोन्ही साप दिसतील, सापाचे डोळे दिसतील, त्यांच्या डोळ्यामध्ये एक वैरभाव दिसेल. आणि नंतर स्वामी भेटल्यानंतर स्वामींच्या डोळ्यात डोळे घालून पाहिले असतील सापाने. ही अशी लीळा तुम्हाला स्मरणासाठी दिलेली आहे महिम भट्टाने. नाही दिले तरी चालले असते का नाही लीळा चरित्र, काय फरक पडला असता. आपणाला स्मरणासाठी येते. श्रीकर ऐसा भावी जय जय सर्पद्वैपतनी वडनेरी. आहे का कुठं. अशा दोन्ही श्रीकराच्या लीळा. एका वेळेला एक श्रीकर. आता हे दोन्ही श्रीकर आहेत स्वामींचे. दोन्ही श्रीकराच्या कुठं कुठं लीळा आहेत त्या सगळ्या चिंतनात घ्यायच्या. श्रीकर ऐसा भावी, दोन्ही एका कराच्या तर भरपूर आहे, दोन्ही कराच्या भरपूर लीळा आहेत. चला, तर मग असं आपण स्मरण करत करत पुढे जाऊया. आता तो वक्षस्थळ दिसेल स्वामींचा, आणि मग त्यांचा तो जो वैरभाव तो निर्वैर झालेला दिसेल. दोन्ही सापांचं वैर निर्वैर केलेलं आहे. आता आपल्याला वैरीच नाहीत, आहे का नाही. त्याच्यामुळं निर्वैर करायचा भावच नाही. पण महादायसा कोपल्या महिम भट्टाला, आहे का नाही. अरे का रे, त्याला एक वैरी आहे, तो झोपत नाही, तुला एवढे वैरी आहेत, म्हणाले कसा झोपला असतो. आपल्याला किती वैरी आहेत. 10 वैरी तर आपल्या जवळ आहेत. कोणचे 10 वैरी आहेत. आपल्या जवळच असतात. 5 5 4, 5 कर्मेंद्रिय, त्यासाठी कुटाणा असतो. 5 ज्ञानेंद्रिय, ते दोन्ही मोठे दगाबाज आहेत, हे नाही. आणि त्यांना चालवणारे 4 चातुष्ट, हे 10 वैरी. मन बुद्धी चित्त. मनाला कुठं शांत केलं की चित्त उड्या मारतं. चित्ताला कुठं शांत केलं तर बुद्धीचे तरंग फिरतात, असे चौकट. लय गमतीशीर आहे ते. स्मरणाला बसल्यावर हे 4 बाव चढतात कुत्र्यासारखे, त्या साधकाला बेजार करतात. सगळं शांत झालं तर अहंकार फुसफुस करतो, आहे का नाही, तो सापासारखा. ते मोठे गमतीशीर आहे. साधू डोंगरात बसा, डोऱ्या डोंगराचा, असे वेगवेगळे रूप घेऊन
ते ज्ञानेंद्रिय का बसत नाही. ज्ञानेंद्रियाला गंमतच आहे की नाही. तो स्टेटस पाठवतो तिथून डोऱ्या डोंगरातून. तो का बसत नाही ना. असा मस्त सेल्फी एकटा असतो ना तिथे तो. सेल्फी पण सगळीकडे माहीत असतं बाबा आज इथे आहे की नाही. आज बाबांना ही आरोग्य झाली. बर बर बर. किती वचनाचा भंग होतो एवढं सेल्फी काढून पाठवल्यावर. किती वचनं भंगले. बरेचसे भंगतात आहे की नाही. असं ते होत राहतं. ते ज्ञानेंद्रियाचा तर विचारूच नका. हे वैरी आहेत. मग या वेळेत अशी प्रार्थना करावी देवाला की माझे हे वैर निघून काढून टाक बाबा, निर्वैर कर मला. आणि पुन्हा दुसरं वैर असतं जायभावी साधी दोषांचं. निंदा हा सर्वात मोठं वैर आहे तुम्हाला. परमार्गी काही नाही केलं तरी चालतंय, पण निंदा केली नाही पाहिजे. संताची, गुरु सुहृदाची, मार्गाची, ताना प्रसादा भिक्षुकाची, वासनिकाची निंदा केली नाही पाहिजे. आणि निंदा करून जर मेला तो तर साप होत असतो. असा पुन्हा वैरभाव होतो पुन्हा वगैरे वगैरे. तर ते म्हणाले, स्वामी म्हणतात मग ऐसे आम्ही निर्वैर केलं बाई. एकाला इकडं टाकलं, एकाला इकडं टाकलं आणि पहुड झाला. मग सर्वज्ञ विश्रांतीला बसले. आता ही लीळा परत तुम्हाला स्वामी पहुडलेली लीळा विशेष करून आठवायची. झोपताना आठवतं का नाही तुम्हाला. शयनासनी भोजनी, परमेश्वराच्या शयनासनी भोजनी आपण परमेश्वर आठवा. परमेश्वर कसे झोपले असतील असा अर्थ असू शकतो ना वचनाचा. तुम्हाला हा विरोध अर्थ सांगितला. परमेश्वर शयन करतात. तुमच्या शयनासनी तर तुम्ही आठवालच ना. परमेश्वराच्या शयनासनी भोजनी परमेश्वर तुम्हाला व्हावा. आता स्वामी पहुडले. चिंतन चालू असतं स्वामींचं. स्वामी कशाला झोपतील. झोपत नाही स्वामी. मग उदयाचा पहुड झाला. उदयासीच रानात येत आला. पाठ आला तो पळत 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 आला. आणि बघितलं तर चौकी आसनी उपविष्ट असती. आता जिथं स्थान आहे ते. पहाट देवाला गेले तर असं स्वामी दिसावे. मग त्याने दंडवत घातले, श्रीचरणाला लागला आणि म्हटले, देव हो, चुकलं म्हणाले. ओ हो हो हो, विसरला. स्वामी म्हणाले, काय झालं बाळा. निजी म्हणाले, 2 सर्प असती, ते भलते अशी घात करती. मी तुम्हा रात्री पुढा सांगो विसरला. म्हणाले, ऐसा मी हृदय शून्य, दुराचारी, पापरूप आणि द्रोही. 4-5 गोष्टी या वेळेमध्ये आहेत. त्याच्या रूपानं आपणाला बोध केलेला आहे. ते हृदय शून्य, दुराचार, पापरूप आणि द्रोही. द्रोह किती द्रोह आहेत परमार्गामध्ये. गुरुद्रोह, मार्गद्रोह, परिवारद्रोह, देवाशी चतुर्विध साधनाला द्रोह आहे ना तो. स्थानाचा द्रोह, प्रसाद, भिक्षु, वासनी, शास्त्र, गुरु, मार्ग, गुरुचा मार्ग, गुरुचा परिवार, मग इतर मार्ग. मग हा द्रोह करत बसायचं. हा द्रोह, विद्रोही.
अतिरेकी आहेत बघा आता बाहेरच्या देशात, ते द्रोह करतात हिंदू लोकांचा. हा प्रसवकारक तसा द्रोह करतो. आणि काय तो द्रोहामध्ये आत्मद्रोही माहिती आहे का तुम्हाला? आत्मद्रोही, आत्मघातकी म्हणतो ना आपण. हम्म. आत्मद्रोह. कसा आत्मद्रोह करतो आपण? ज्ञान आहे, जाणीव आहे, तरी आपण आत्मद्रोह करत असतो. आत्म्यानेच आत्म्याचा कसा असतो तो द्रोह? लय मजेशीर असतो तो, आणि तो क्षणोक्षणी घडतो. त्याला माहित असतं सगळं. मनाच्या विरुद्ध. हं? सगळं चालू राहतं, मनातल्या मनात सगळं चालतं. ते अज्ञान कोण नाही, हा हृदय शून्य कोण नाही असं समजू नका तुम्ही सुटून जाल ह्याच्यातून. कळतं ते, ते हे कळतं ना, ते पण कळतं, सगळं समजतं. ज्ञान, ज्ञान म्हणजे काय असतं? पापातून सुटण्यासाठी लागणारं ज्ञान. हे घडलं नाही पाहिजे. म्हणून जाय 22 आदी दोष आहेत, ते मस्त ठेवले स्वामींनी, छान. काही नाही केलं, आचार नाही केला तर चालेल, पण तो जाय 22 आदी दोष आले नाही पाहिजे. मग तो जो राणा आहे तो या दोषाने प्रमादित झालेला आहे. म्हणून तो म्हणतो मी हृदय शून्य. हृदय असून वापरलं नाही. दुराचारी, आचार माहित असून दुराचार केलेला आहे. अहंकाराने करतोच माणूस. कधी शांत नाही राहायचं, कोणाला शांततेने जगू पण नाही द्यायचं. सतत भांडणं, क्लेश, कोणाशी पटवून नाही घ्यायचं, हे चालू राहतं. हे लय भारी दुराचार, ह्याला म्हणायचं दुराचार. आणि पाप रूप म्हणतात, पापाचं रूप करून दाखायचं. क्रियेचं रूप तर कोणीही करतं, पण पापाचं एक रूप सुंदर उभा करायचं, छान. त्यात त्याला लय गंमत वाटते. आणि द्रोह करत बसायचं म्हणजे तुम्ही खायचं देवाच्या नावाने आणि गायचं जीवाच्या नावाने, देवतेच्या नावाने. जोडायचं पुन्हा भलतंच, शोभ जोडायचा पुन्हा, ध्यायमाने शोभेल. तो इकडला असेल तर त्याची ओळखणी शोभल, मार्गाची ओळखणी शोभल, आणि जिचा मार्ग आहे ती शोभल. ह्या गोष्टी राहतात. प्रश्न आहे तुम्हाला स्वतःला वाचवायचा. कठीण आहे आता. मग त्यानं बिचाऱ्यानं स्वामी होते, सन्निधान लाभलं आणि तो वाचला. जी जी म्हणून त्यानं आत्मनिवेदन केलं. आपल्या इथं निर्वेद स्तोत्र आहे की नाही? आत्मनिवेदन स्तोत्र आहे का? निर्वेद आहे. आत्मनिवेदन. साधूचं आत्मनिवेदन कसं असावं? पेशी आहे तुमची, पेशकश. जो आत्मनिवेदन करू शकतो तोच साधू असतो. हा, ते दररोज स्वामींच्या समोर आत्मनिवेदन असतं. उत्तरापंथी हात जोडून तो आत्मनिवेदन करतो, आत्मकथन करतो. आतलं आहे ना ते. जगाला काय माहित मी काय केलेलं आहे ते. त्याला म्हणायचं आत्मनिवेदन. हे करता आलं पाहिजे. महिमट्टाने केलं आत्मनिवेदन भटवासांच्या समोर. भांडारेकरांनी आत्मनिवेदन स्वामींच्या समोर केलं. डांगरेशाने आत्मनिवेदन स्वामींच्या समोर केलं, आहे का नाही? मदायसाने आत्मनिवेदन भटवासांसमोर, असं वगैरे वगैरे अनेक गोष्टी आहेत चरित्रामध्ये. तर महिमट्ट आपली लेखणी लिहित असताना प्रत्येक शब्द ना शब्द विचार करून मांडतात. त्यांची किती उपकार आहेत. लिहिलं नसतं तर फार मोठं पंचायत आहे की नाही?
तर हे आत्मनिवेदन केलं. सर्वज्ञाने चुपचाप ऐकून घेतलं. स्वामी बर पुढे बोला, काय म्हणायचंय तुम्हाला? मग तो म्हणतो, जीजी काय सांगू तुम्हाला, रात्री घरी गेला आणि रात्री आठवलं. येत होता विशी कुची टाळे घातले. आलाजी म्हणाले मी, पण नविलाज मला कोण दरवाजा खोलला आता तुमच्याकडे येईल. तो म्हणतो, जीजी तर मग काय केलं तुम्ही त्या 2 सापांचं? त्या ते कुठं? सर्वज्ञ म्हणतात, 2 साप होते, त्या छातीवर पडले आमच्या पौड केल्यानंतर. मग आम्ही श्रीकराच्या अंगवळीला एक धरला, या हातात एक धरला. ते खूप भांडू लागले होते म्हणाले. हातात धरलं तरी चवताळू चवताळू भांडत होते. आमच्या हातालाही ऐकत नव्हते. ऐकणे ती अशी लीळा आहे कृपेची, दयेची, मायेची. सुरू झाले तुमची तर आतलं अंतरंग भावावं लागेल. दयेचं काय काम असतं? दया दया दुःख निवृत्तीतून सुख प्राप्ती. हा, दुःख निवृत्ती. आणि मया अविद्येचे करत. हे शक्तींचे कार्य माहित पाहिजे तुम्हाला. ती कशी शक्ती काम करते. कृपा, करुणा, दया, माया, एवढेच गुण सांगितले देवाने. जास्त सांगितले असते किती गोंधळ झाला असता. तुम्ही नाही आठवू शकले असते ना ते. स्वरूपाचा गाभा. स्वामी म्हणतात, बा असं झालं. मग ते पुन्हा भांडू लागले, असं जोराने झुंजून म्हणाले, भांडायला लागले. ते झुंज आहे त्यांची ती. आणि असे करत असताना परत आमच्या उरावर पडले, परत आले, परत उरावर पडले. ते काही एकाच वेळेला गेले नसतील ना. पुन्हा ते चवताळतात. माणसाचा हात लागल्यावर तर साप बसत नाही, त्यांना ते ज्ञान असतं. सापाचे डोळे कुठं असतात वगैरे. चला, मग तो म्हणतो, देवा मग काय केलं हो तुम्ही? काय केले देव हो? सर्वज्ञ म्हणतात, काय करता राणे, आमच्या उरावर पडले तर काय करतो? हाते लोटीजे ते केले. येणे हाते हा फेडला, येणे हाते हा फेडला, आणि ते येथून निर्वैर केले. आणि त्याला सांगितलं, आता इथून जा, निघून जा म्हणाले इथून. मग हे स्थान निर्दोष केले. मग त्या राण्याला आश्चर्य वाटलं. आणि मग सर्वज्ञ म्हणतात, ठीक आहे, येतो आता आम्ही. मग गोसावी विजयी करू आदरीले. तो पुजारी विचारतो, जीजी कवनीकडे? सर्वज्ञ म्हणतात, हे ऐसे अंबदयेकडे जाईल. सर्वज्ञांची ही लीळा आता शोधतय. अंबदयेकडे चालले स्वामी. जे लक्ष स्वामींचं आहे, त्या लक्षाकडे स्वामी आता हळूहळू प्रस्थान करतात. तर आपण ह्या लीळेचा हेतू पाहू आता. राणा देवाला बसल्याबरोबर म्हणतो कोटेश्वराच्या तिथे, इथून निघा म्हणाले तुम्ही. तर हा पूर्वप्रमादातला अभिलाष केलेला आहे त्याने. अभिलाष समजतो की? अभिलाषा
इच्छा मनामध्ये पाहिजे. दुष्टाभिलाषा. थोडक्यात तुम्हाला समजण्यासाठी कोणी साधू वस्त्रीला आला तर हाकलून दिलं, वासनिक आला तर काढून दिलं, साधू येऊन बसला तर वटवट सुरू केली. कोणी श्रेष्ठ ज्ञानी आला तर मग विचारायचंच काम नाही, घरात जाऊन बोलायचं, त्याला ऐकू येईल असं, त्याचं बरोबर तो निघून जातो. मग त्याला जा म्हणायचं काम नाही. अरे मोठे बाबा आले घरी आता, मग असं बोलायचं घरात जाऊन, तो निघून जातात. आता काय केलं असतं बरं, काय नेलं असतं त्याने त्यांच्या घरून? मठातून तरी काय नेलं असतं? दगड काय नेलं? पण ती अभिलाषा. म्हणून ते सांगतात की तो राणा अभिलाष रूप प्रसवाचा. कसा? ज्ञानिया सांडिले तो प्रसव येत आला. असे भाव उगीच निर्माण नाही होत, कारण तुम्हाला स्वामींनी नाम दिलेलं आहे, नाम देऊन ज्ञान दिलेले आहे, जाणीव दिली, तुम्हाला कैवल्याचा रस्ता प्रकाशलेला आहे, आणि तुम्ही आता हे घाण चिवडताय. बर, ठीक. म्हणून ते म्हणतात की ज्ञानिया सांडिले तो प्रसव येत आला. प्रेमी याला बायसाना हाकलला असेल, ए बाय फुकट खाती मानबावडी, किंवा मनात हा एक प्रकार असतो. आमच्या मठातलं जाईल बघा काय चोरीला, सुरू राहतं ते, लय गोंधळ असतो. यजमानाच्या घरी गेलं तर बघ बाबा बघ कुठं झोपले, नीट कुलूप लावलंय का बघ मनात. बाबा मग बाहेरच झोपा ना, ओसरी देवाने तुम्हाला ओसरी सांगितली ना, लगेच ओसरी, लगेच. मग ओसरीला झोपले आणि बाबा निघायची तयारी नसेल तर बाबा मग कुठं जाणार आहे आज? नाही म्हणजे शिदोरी वगैरे द्यायला. असं मुलगा आहे सकाळी घरी, कुठं नाही जायचं असलं तर सोडल. त्या ज्ञानियाला बळच काढून दिलेलं आहे. ह्याला म्हणायचं ज्ञानिया सांडले. मग सांडण्याचे अनेक प्रकार असतात. प्रेमी याला सांडलं. हे सगळं पाचावतारांच्या वेळेमध्ये दिसेल तुम्हाला, आहे का नाही? स्वामी हात आखून उठले, 500 पात्र निघाले, आहे की नाही? ती बाई ती कोण आहे? ती ज्ञानिया सांडणारी बाई आहे. तो म्हणतो माझं बाई याच पात्री झालं असतं भोजन ग, माय म्हणाली, तूच बोलली, हात आकडला. असं उत्तम पदार्थ, उत्तम भाव, उत्तम क्रिया, उत्तम फळ होतं. क्रिया तीच आहे. आता हे कलियुगाच्या मानानं सगळं कमी होत चाललं ज्ञान झाल्यावर, आहे का नाही? ज्ञान झालं की दोष पाहतो, मग ती गमतच आहे ती. कशी स्पर्धा आहे की नाही? आतल्या आत ज्ञानाने उत्तम भाव जन्माला आला पाहिजे. आपण नवीन निर्मिती करत नाही ना, तोच उपदेश असतो. साधू चेंज होत राहतात, आहे का नाही? तो आला, हा गेला, हा आला, तो गेला. आपण नवीन काय निर्माण केलं? नवीन साधक निर्माण केला पाहिजे, तो आपला खरा धर्मप्रचार असतो. त्याच घरात तेच 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 बाबा बदलत राहतात, किंवा ते घर त्या बाबाचं, हे घर या बाबा, ही मोठी स्पर्धा आहे. त्यातून तो भाव भंग होतो. दुसऱ्या कुळातले बाबा घरी गेले तर तो सन्मान, तो आदर, तो आपुलकी नाही, त्या क्रियेमध्ये राहत, ती क्रिया व्यर्थ जाते. अशा सगळ्या क्रिया व्यर्थ जातात. मग तुम्ही मौन केली काय आणि गुपचूप केली काय? तुम्ही आतमध्ये कसे आहात? तुम्ही आतमध्ये तसे आहात तर स्वामी तिथूनच स्वीकार करतील तुमच्या सगळ्या वस्तूंचा. तुम्हाला द्यायची तरी काय गरज आहे कोणाला, आहे की नाही?
कसा स्वीकार केला कोणाचा? असं आपलं तत्व आहे. तिथूनच स्वामींनी स्वीकार केला. वेरूळ आंबा नाही, त्याग. रणायचं ज्या दिवशी ते आले त्या दिवशी ते सगळं स्वीकारलं, तिकडलं सगळं. केळी तेलाचे डबे, तुपाचे डबे, केळी त्या धान्यात पडलेले सगळे सामुग्री, पुन्हा शेतीबाडी, गाड्या घोड्या. स्वामींना स्वीकारायला काय लागते? तुम्ही संकल्प सोडल्यावर स्वीकारणार आहेत असं काही नसतं हा. तर हे तो ज्ञानाला सांडलंय त्याने. शब्द कसा आहे? सांडलं. सांडणं शब्द आहे हा. तो प्रसव येत आला आता बघ स्वामींपर्यंत. मग पुढची वेळा घडली, अनुताप केला, आत्मनिवेदनाला आला. ते म्हणता राणा तो आहे जो आत्मनिवेदन घेऊन आला, तो अवताराचा वर्णी ओढविले होते. आता हे सांगितलं ना त्याने, जी महाराज असं साप चावला असता स्वामींना तर विश्रांत चैतन्य ते हनन घड, त्या हन्ना परते कारण नाही ते हनन नाही. झोपले काय? झोपा शांत. बघ ना तू काय करायला. तुम्हाला कळत कसं नाही रे? इथे मरण आहे. आपण प्रत्येक वेळेला स्वामींना मरणप्राय दुःख देतो. जेव्हा आपण विधिभंग करतो ना तेव्हा पण तसंच होतं. ते चैतन्य पोवळे असतं. ही साधी गोष्ट नाही, हा ज्ञान मार्ग आहे बघा. तो आला तिकडं म्हणाले तुमच्या गुरुचा अनुभव समंत हा प्राण्याचे चैतन्य पळवून आला. इथे शब्द आहे विश्रांत चैतन्य जेताशे ते काय लिंक आहे त्या शब्दांना स्वामींच्या. विश्रांत चैतन्य. साप चावला असते, स्वामी जर काय झालं असतं कमी जास्त, म्हणून ते सांगतात राणा अवताराचा मरणी ओढविले होते. अवताराचा ठाई मरण होणार, पण त्यांनी आडणओढण केलेली आहे. त्याला ओढवणे म्हणतात. तेने तनुसाधन लहाता देहविद्या झाली आहे का तो पतित, पण त्याची ती क्रिया स्वामींनी आता स्वीकारलेली आहे. तो आडणओढण केलंच ना, मग तिकडून प्रसव पण आला आणि इकडून ती क्रिया पण आली. आडणओढण म्हणजे काय? प्रेमाच्या क्रियेतले आडणओढण, ओढण घडली त्याला. ज्ञानाच्या दुःखी मरणी कष्टी तो प्रवेशलेला आहे. म्हणजे कसं? मरण आलं किंवा दुःख आलं, दुःखी कष्टी, कोणी कष्ट दिलेलं आहे, त्याने आधार दिलेला आहे. वाचले यजमान उपदेशी. दुःखी आहे. दुःखी म्हणजे असतील ते वीरता पावलेले, त्यांना तो आश्रय दिलेला आहे. तुम्हाला कुठंतरी उपयोगी जावं लागेल ना परमार्गी. असं नाही प्रेमाचे संस्कार तरी तुम्हाला या जन्मात घडावेत ना. दुःखी आहे तो. मग उपदेशी दुःखी असेल, साधू दुःखी असेल, सुरुवात तर करावी लागेल तुम्हाला. दुःखी मरणी कष्टी, कष्ट आहे त्याला. आणि तुमच्याकडे तर सामुग्री आहे, पैसा आहे,
लावा उपयोगी, मग परमार्थ असा उपयोगी लावला पाहिजे. तेच तेच काय उठलं की ज्ञानदान ते काय हे आहे की तुम्हाला करायला भरपूर मोकळे चान्स आहे. असा सुंदर आश्रम, मल्टी स्पेशालिटी आश्रम, सगळे डॉक्टर तिथे. फोन केले की डॉक्टर. कोण दुःखी झाला, कोणाला कष्ट आहे, मरणप्राय यातना कोण आहेत, तिथे आपला हा द्रव्य उपयोगी लावावा. हे क्षेत्र पूर्ण मोकळं आहे आपल्या पंथात, आहे की नाही. आत्मभावनेने ते करणं गरजेचं आहे. आपला म्हणून, देवाचा म्हणून करणं. मग तुम्ही करता काय नेमकं? नेमकं करायचंय काय हे ठरवावं लागेल. नेमकं करायचं निमित्त विधीत हे करावंच लागेल तुम्हाला. निमित्त विधी अवघ्या विधीचा बाप. पक्ष आठवायला वाचायला लय आनंद वाटतो, पण तुम्ही निमित्त विधीत आहेत का? नाही. मग नित्यविधी तिकडे आहेत का? तिकडे विधीपूर्वक नाही ना, तिथे गोंधळच करता ना तुम्ही. इकडे नाही तिकडे नाही. तर पैसे दिले स्वामींनी, स्वामींसाठी दिले. आपण आपल्यासाठी मानतो. स्वामींनी 4 व्हीलर दिली, सर्वांसाठी दिली ना. तुझ्यासाठी एकट्याच दिली तर आपण एकट्याला मानतो. असं सगळा गोंधळ आहे. दुःखी मरणी कष्टी कोण ओढवाई. ओढवलं तर मग इथे इथे तुम्हाला प्रेम मिळेल. म्हणून ते म्हणतात अवताराचा मरणी ओढवलेलं आहे त्याला. आडन ओढण दुःखी कष्टी मरणी तो उपयोगी गेलेला आहे. असं सुंदर दृश्य असावं त्या मठाचं, आहे का नाही. लोक त्याग करायला का नाही म्हणतात आजकाल? ह्या गोष्टी सोबत राहतात ना. दुःख आहे, मरण आहे, कष्ट आहे, यातना असतात. मग आपल्याप्रमाणे आपणाला कोणी प्रेमानं पाणी देणारा लागेल, तुम्हाला लागेल की नाही. ती अपेक्षा असते, अभिलाषा असते मनात. तर धर्मरूप दृष्टीने कोणी चहा घ्या म्हणणारा असावं, त्याला खणखणून ताप आलेला आहे, तो कुठं जाईल भिक्षा मागायला. तुम्हाला जेवण आणून द्यावं लागेल ना त्याला. तर ताट धुवावं लागेल, त्याचे कपडे बदलावे लागतील. ही क्रिया आपण सोडून दिलेली आहे आता. पूर्ण हे क्षेत्र खाली आहे आता. आम्ही त्या आता वृद्धाश्रमात गेलो, आम्ही 2-4. अरे काय सेवा करतात लोक. नोकरा कोण का होईना, पण स्वतः उभं राहतात. म्हाताऱ्या पडलेल्या इकडं तिकडं, ते म्हातारे पडलेले असे पलंग लावलेले छान प्रत्येकाला असं. इथल्या इथल्या हं? इथल्या वृद्धाश्रमामध्ये नाही नाही, इथं नाही, तिकडे पुण्याकडे मागेल नव्हता आम्ही. इतके वृद्धाश्रम आहेत पुण्याला, जवळजवळ 100 वृद्धाश्रम आहेत. आपल्या पंथीय नाही आहे. मग ते पाहून मला कल्पना आली. ते औरंगाबादलाही मी पाहिले 2-4 वृद्धाश्रम आहेत, बस स्टँडच्या जवळच आहे. सुंदर. आणि तो एक तर MD डॉक्टर आहे स्वतः. सगळं सोडून त्यांनी मांडलाय तिथे. अशा इकडून 25 खोल्या आणि इकडून 25, सगळी व्यवस्था. सगळं सॅटेलाईटद्वारे कंट्रोल करतो, बघतो स्वतः. दुःखी मरणी कष्टी कोण आता आजकाल कोण सांभाळते कोणाला. तिकडे तोच प्रकार आहे ना. ग्रस्तात बी कमवून ठेवलं तर आई वडिलाला हाकलून देतात, सांभाळत नाही सुना. इकडे तर आपल्याला प्रेमाचा उपाय घडायचा आहे म्हणून आपल्याला करायचंय. रक्ताचं नातं असलं तर ते बी करत नाही. आणि धर्माचं नातं जिवंत राहावं लागेल ना, मग करत असतात. पण हे करायला पाहिजे. पूर्ण क्षेत्र खाली आहे बरं का. जिव्हाळा आपले पण त्यासाठी लोक आपापल्या संसारात तसंच मरण राहिले. उपदेश लोक जाणीव आहे. आणि संन्यासी संन्यास घेऊन घरी गेलेले संन्यासी 70% आहेत, आहे ना. हे दृश्य काय आहे? तुम्ही दिल्लीत घरोघरी बघा, तुम्ही साधूच आहेत गल्लोगल्ली. कोण करेल कोणाचं? मग पैसे देऊन करा, पण नाही. हे आडणओढण ते प्रवचनासाठी उपयोगी आहे. ते अचरता ज्ञान जाणे तो जाणता नव्हे, क्रिया करीतो. तर आता हा जो राणा आहे
तो असा अवांतर मरणी आळण ओढवून करून तो आता इथे तनुसाधन प्राप्त करण्यासाठी तो योग्य होता, झाला असतो त्याला. मग आता इथे तसं घडलंच नाही, सर्वज्ञानी घडूच दिलं नाही. तर म्हणाले तो कोरात प्रेम अधिकार होता. संबंध व्यवस्था तर आहेच आहे, काही विशेष नाही म्हणाले. आणि ईश्वरास तर छेदभेद नसतोच, ह्यांना वेगळीकडे जायचे. आता स्वामींना छेदही नाही आणि भेदही नाही. स्वामींच्या मायापुराला काही होत नसतं. ईश्वर स्वरूपाला होतं का? देव तो अच्छेद्य. तो अच्छेद्य आहे, अभेद्य आहे. किती मोठं वचन आहे, सर्वज्ञांचं आहे का ते? अच्छेद्य आहे, अभेद्य. मग नेमकं भानगड होती काय? मायापुराला काय होतं तर ते आच्छादलं जातं. म्हणजे जगाला दिसतं ते तेवढ्या पुरतं ते आच्छादलेलं असतं स्वामींनी. स्वामींचा आता एक करंगळी दिसली नाही तर नाही का, ती आहे आच्छादली स्वामींनी विज्ञान शक्ती. तर पुढे अवतारात कार्य करायचं आहे ना, आता आपल्याला उद्धार करायचा आहे ना. म्हणून अच्छेद्य अभेद्य मायापुराला घेऊनच स्वामींना जगावं लागतं. आपल्यासाठी जगणं आहे, ते जगणं नसतं अवताराचं, आहे की नाही? अवतरण असतं, क्रीडा असतात. मेहमानभाव पंथाची स्थापना चक्रधर स्वामींनी केली नाही, संस्थापना केली. जे होतं त्याला व्यवस्थित स्थापन केलं. स्थापना म्हणजे स्वतः. संस्थापक, स्वामी संस्थापक आहेत, स्थापक नाही. आता या अर्थ शब्दाचा नसल्यामुळे मग तो भले भले गोंधळून जातो. तर हे जे आहे, हे लीळा अशी अवघडच आहे समजायला. चल ठीक. दंडवत